अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना व सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम सदक़ल्लाहुल अज़ीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। आवाज तुमचा कुठे गेला? माईकचा आवाज तर बरोबर आहे ना, मग तुमचा आवाज का येत नाही आहे? न जोरात बोलायचा, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। आता बघा कसं छान वाटते ना, तुम्ही बोललात की अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। मान्यवर उलमाए किराम, आदरणीय उपस्थित बंधू आणि ऑनलाईन पाहणाऱ्या भगिनींनो आणि बंधूंनो, अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या विषयावर फक्त काही मिनटंच मी बोलणार आहे। जास्त तुम्हाला त्रास देणार नाही, घाबरू नका। आणि हा विषय आहे पवित्र कुराण आणि सीरते नबी यांच्या प्रकाशात आमचे आका मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे महान चारित्र्य, ज्याला इंग्लिशमध्ये कॅरेक्टर म्हणतात, ज्याला उर्दूमध्ये अखलाक म्हणतात, त्यांचं चारित्र्य कसं होतं। कारण आज हे आपल्याला समजणं अत्यंत जरुरी झालं। काय महत्त्वाचं आहे? कारण आम्ही कुराण वाचतो, पण आमच्याशी ज्यांचा जवळचा संबंध नसतो त्या लोकांना कुराण समजत नाही, ते कुराण वाचत नाहीत। ते कुराण वाचत नाहीत, पण ते आम्हाला वाचतात। आम्ही कसे वागतो, आम्ही कसे बोलतो, आम्ही कसे राहतो, आम्ही कसे त्यांच्याशी संबंध ठेवतो, त्यांच्याशी वाणिज्य संबंध आपले कसे असतात, बाजारात आपले संबंध कसे असतात, आपण जर शेजारी राहत असलो तर आपली वागणूक कशी असते, हे ते ऑब्झर्व करतात। आणि त्याला बेस करून त्याच्यावर निर्धारित इस्लामबद्दल त्यांची धारणा निर्माण होते। जर आपण वाईट वागलो तर त्यांना वाटतं इस्लामच खराब आहे, तर त्याबद्दल आपल्याला विचारलं जाईल की नाही ऑन द डे ऑफ जजमेंट। बरोबर बोलते मी? तर आपली वागणूक कशी असली पाहिजे, त्यासाठी कोणीतरी आपल्याकडे आदर्श असला पाहिजे। आणि तो आदर्श कोण असेल तर कुराणमध्ये, पवित्र कुराणमध्ये अल्लाह सुब्हानहू व तआला असं म्हणतो, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या चरित्रात तुमच्यासाठी संपूर्ण आदर्श आहे। त्यांचं चारित्र्य आदर्श आहे। आदर्श म्हणजे त्याच्यामध्ये काहीही खोट नाही, काहीही वाईट वागणूक नाही, बोलताना वागणूक त्यांची वाईट नाही, एकमेकांशी देवाणघेवाण करताना त्यांची वागणूक वाईट नाही। आपण जर हा आदर्श आपल्या समोर ठेवला आणि तसं वागू लागलो तर वातावरण सुधारण्यात काही वेळ लागणार नाही। आणि पुन्हा इस्लाम म्हणजे काय, तर आम्ही सुद्धा इस्लाम बाबतीत थोडेसे कन्फ्युज्ड असतो। नमाज, रोजा, हज, जकात झालं तेवढंच इस्लाम आहे का? नमाज कशासाठी आई? रोजा आपण कशासाठी ठेवतो? फक्त भूक दाखवण्यासाठी की आम्ही भूक आणि उपवास करू शकतो, आमची ताकद अशी आहे हे दाखवण्यासाठी नाही। कुराणमध्ये अल्लाह सुब्हानहू व तआला म्हणतो की इन्ना सलात तन्हा अनिल फहशाई वल मुनकर। नमाज जी आमची आहे ना, ती वाईट प्रवृत्तींपासून आमची रक्षा करण्यासाठी आहे। जो नमाजी असेल तो खोटारडा असणार नाही, जो नमाजी असेल तो जालिम असणार नाही, जो नमाजी असेल त्याची नजर खराब असणार नाही, जो नमाजी असेल तो व्यापार करताना खोटारडेपणा करणार नाही, कुणाला धोका देणार नाही। हे सगळं कंट्रोल करण्यासाठी नमाज आहे। त्यामुळे 5 वेळा नमाज आहे,
की सकाळी एकदा नमाजला गेलात की तुमचं चारित्र्य थोडंसं पवित्र झालं, पुन्हा बाजारात गेलात की पुन्हा परत या, काही गडबड नाही केलीत ना, अल्लाह समोर माफी मागा आणि पुन्हा पवित्र होऊन चला. ते तुमचं जर मन पवित्र झालं तर तुमचं चारित्र्य पण पवित्र होईल आणि ते बघून तुमच्याशी जवळीक साधण्यासाठी जग तुमच्याकडे येईल. तुमच्याकडून तुमचा कोणी धिक्कार करणार नाही, तुम्हाला कोणी धुतकारणार नाही, तुमच्याकडे जवळ येतील आणि तुम्हाला बघतील आणि मग त्यांना कळेल की इस्लाम म्हणजे नेमकं काय. उपवास, रमजान, रोजा कशासाठी आहे? लअल्लकुम तत्तकून. फक्त उपवास ठेवण्यासाठी नाही, फक्त आपली शारीरिक शक्ती दाखवण्यासाठी नाही, तर आपलं कॅरेक्टर, आपलं चारित्र्य पवित्र करण्यासाठी आहे. रोजा ठेवताना सुद्धा आपल्याला खोटं बोलण्याची आज्ञा आहे का? परवानगी आहे? खोटं बोलतो आम्ही? कोणाचा माल आम्ही कब्जा करतो त्याच्यावर? बोला. उलट आपण स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांना जेवणास घालतो. त्याची फजिलत हदीस शरीफमध्ये आलेली आहे. तर इस्लाम फक्त काही उपासनेचा फक्त धर्म नाही, तर इस्लाम संपूर्ण जीवन पद्धती आहे. जीवन पद्धती म्हणजे वे ऑफ लाईफ. इस्लाम इज अ ब्युटिफुल वे ऑफ लाईफ. कसं जीवन जगावं, या जगी कसं राहावं आणि पुढच्या जगाची तयारी कशी करावी, याचं खूपसूरत नमुना म्हणजे इस्लाम आहे. आणि त्यानुसार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं चारित्र्य कसं होतं, तर अल्लाह सुब्हानहू व तआला कुरानमध्ये, पवित्र कुरानमध्ये म्हणतो, व इन्नका लअला खुलुकिन अझीम. निसंशय ओ आमचे पैगंबर, तुम्ही अत्यंत महान चारित्र्यावर आहात. ही आयत काय सांगते आपल्याला? की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे चारित्र्य हे दैवी प्रमाणपत्र असलेले चारित्र्य आहे. कोणा माणसाने दिलेलं सर्टिफिकेट नाही, तर अल्लाहने दिलेलं सर्टिफिकेट आहे. हां, तुमचा आवाज ऐकून मला खूप बरं वाटलं. जरा आणखी एकदा बोलला तर आणखी बरं वाटेल माशाल्लाह. तर हे दैवी प्रमाणपत्र आहे, अल्लाहने दिलेलं प्रमाणपत्र आहे, कोणी माणसाने दिलेलं सर्टिफिकेट नाही आहे. आता हे चारित्र्य कसं होतं? एकदा काय झालं, हजरत आयशा सिद्दीका रदियल्लाहु ताला अन्हा यांना कोणीतरी विचारलं की माँ जरा हे सांगा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे चारित्र्य कसे होते? आता आपण डॉक्टर वकार आझमी यांना ऐकत होतो आणि ते सांगत होते की तुमच्या पत्नीनं जर सांगितलं ना की तुम्ही वली आहात, तर तुम्ही नक्की वली आहात. कारण सहजासहजी पत्नी ती ॲक्सेप्ट करत नाही. तुम्ही जर सांगितलं की मी असा आहे, मी तसा आहे, तुम्ही कसले, मला माहिती आहे तुम्ही काय आहात ते, अशी पत्नी तुमच्या समोर बोलते. पण जर पत्नीने सांगितलं ना की तुम्ही वली आहात, वा तुम्ही वली आहात. मग सर माँ आयशा सिद्दीका रदियल्लाहु ताला अन्हा यांनी कोणीतरी विचारलं, अल्लाहचे पैगंबर, अल्लाहचे प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे चारित्र्य कसे होते? तर त्यांनी उत्तर दिलं, कान खुलुकुहुल कुरान. त्या म्हणाल्या त्यांचे चारित्र्य म्हणजे जिवंत कुरान होते. ऐकतोय मी, आवाज आला पाहिजे. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं चारित्र्य म्हणजे जिवंत कुरान. जिवंत कुरान म्हणजे काय? म्हणजे जी कुरानची शिकवण आहे, जे कुरानमध्ये लिहिलेलं आहे, जे कुरानमध्ये अवतरलेलं आहे, अल्लाह सुब्हानहू व तआलाने जो पैगाम दिलेला आहे, त्याचं आपल्या जीवनात प्रात्यक्षिक जर कोणी करून दाखवलंय, ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने करून दाखवला. एकदा आणि बोला, पुन्हा एकदा बोला. चारित्र्याचा आणखी एक भाग असतो, सत्यता आणि विश्वासार्हता. त्याला अरबीमध्ये म्हणतात सिद्क आणि अमानत. सिद्क असादिक अल अमीन. ज्यावेळी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने इस्लामची घोषणा केली नव्हती, 40 वर्षांनंतर त्यांनी घोषणा केली की मी अल्लाहचा पैगंबर आहे. त्यापूर्वी त्यांनी ती घोषणा ऑफिशियली केली नव्हती. त्यापूर्वीही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबच्या कम्युनिटीमध्ये अल अमीन म्हणून ओळखले जात होते. लोकांना हा विश्वास होता की अमीन आहेत, अमानत ठेवणारे आहेत, अमानतमध्ये खयानत करणारे
नाही, कोणाचा माल लुटणारे नाही, कोणाचा माल दाबणारे नाही. इतकेच नव्हे तर जेव्हा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी मक्क्याहून मदिनाकडे स्थलांतर केलं, मायग्रेशन केलं, हिजरत केली, त्यावेळी हजरत अली रदियल्लाहु ताला अन्हु व करमल्लाहु ताला वजहुल करीम यांना त्यांनी सांगितलं की अली, माझ्याकडे या लोकांची अमानत आहे, सगळं सामान ठेवलेलं आहे, मी इथून जात आहे, ही अमानत तुझ्या सुपूर्द करत आहे, ज्यांची अमानत आहे ती तुम्ही जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून त्यांना ती परत करावी. म्हणजे जे लोक त्यांच्या जीवावर बेतलेले होते आणि त्यांना मारण्यासाठी बेतलेले होते, त्यांचे सामान ते घेऊन जाऊ शकले असते ना, पण हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने असं केलं नाही. म्हटलं अली, ही अमानत परत घेऊन जा आणि याची आहे त्यांच्याशी भेटून ही अमानत त्यांना परत करा. म्हणून रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा लक़ब काय होता? अल अमीन. बोला काय होता? बोला पुन्हा बोला काय? अल अमीन. हे चारित्र्याचं सर्वोच्च आदर्श आहे. असा कोण माणूस तुम्हाला भेटेल जो आपल्या दुश्मनांना सुद्धा आपली अमानत जी असेल तो परत करेल? म्हणून रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या रोज़्यासमोर, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या बारगाहमध्ये जेव्हा आपण जातो आणि अल्लाह सर्वांना तो मौका देवो त्यांच्या जाली मुबारक समोर जाऊन उभे राहून सलातु सलाम पडण्याचा, सोनेरी जालिया ज्या आहेत त्यांच्या पुढे जाऊन उभं राहण्याचा, तिथे एक कलमा लिहिलेला आहे, ला इलाहा इल्लल्लाहु मलिकुल हक्कुल मुबीन मुहम्मदुर रसूलुल्लाह सादिकुल वादिल अमीन. हे आजही तिथे लिहिलेलं आहे. अस-सादिक आणि अल अमीन हे दोन कॅरेक्टरचे सर्वोच्च बिंदू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना अल्लाह सुब्हानहू व तआला यांनी दिलेले होते. परत कॅरेक्टर म्हणजे बघा दुनियामध्ये काय होतं, जगात काय होतं, ज्याच्याकडे जास्त प्रिव्हिलेज असेल, जर एका माणसाकडे पैसा आला ना, मग तो काय खाली बघत नाही, तसं डोकं वरत असतं, टोपी पडली तरी चालेल पण खाली मुंडी करणार नाही. आणि त्याला काय म्हणतात? तकब्बुर. उर्दूमध्ये त्याला म्हणतात तकब्बुर, अरबीमध्ये सुद्धा त्याला म्हणतात तकब्बुर. विनम्रता त्याच्याकडे नसते, तो नम्रतेने वागत नाही. मी पैसावाला आहे म्हणजे मी वरच बसणार, मी खाली बसणार नाही. पण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सर्वोच्च परमोच्च बिंदूवर असताना सुद्धा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं चारित्र्य कसं होतं? विनम्रता, नम्रता आणि विनय, त्याला तवाजू म्हणतात. त्याचं सर्वोच्च बिंदू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यासाठी अवतरलं होतं. स्वतः ते घरातलं काम स्वतः करायचे, घरकाम स्वतः करायचे, जमिनीवर बसून जेवायचे. ही सुद्धा एक सुन्नत आहे. वादी नूरमध्ये आपण बघितलं असेल, आपण सगळे खाली बसतो आणि जेवतो. ही सुन्नत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची. गरिबांबरोबर बसायचे, फक्त पैसेवाल्यांबरोबर नाही तर गरिबांबरोबर बसायचे. गुलाम, नोकर, लहान मोठा यांच्यामध्ये भेदभाव कधी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने केला नाही. एक सहाबी म्हणतात रदियल्लाहु ताला अन्हु, आम्ही नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या बरोबर बसलो असताना नवीन माणूस जर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना भेटायला आला तर त्याला कळतच नसे, ओळखताच येत नसे की या लोकांमध्ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोण आहेत. कारण इतके मिसळून जायचे त्यांच्यामध्ये की मग लोकांना कळायचंच नाही की याच्यामध्ये नबी कोण आहे. मग सगळे सांगायचे, बघा हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहेत. जोरात बोला की आपण हा आदर्श घेऊया आणि असे बनायचा प्रयत्न करूया. करणार का? आणखी बऱ्याचशा गोष्टी बोलता येतील पण पुढच्या स्पीकरला सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून इथे मी शॉर्ट करतो, मुख्तसर करतो आणि आपली रजा घेतो. इन्शाअल्लाह पुन्हा भेटू. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.